नाशिक पिंपळगाव बसवंतमध्ये शेतकरी आणि हमाल मापारी प्रतिनिधी आक्रमक झाले। भाजपचे स्थानिक नेते यतीन कदमांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे, तर खासगी कांदा खरेदी विक्री केंद्राला तीव्र विरोध करण्यात आला। लिलाव पूर्ववत न झाल्यास खासगी खरेदी विक्री बंद पाडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। नवी मुंबईच्या घणसोली स्टेशन समोरील उड्डाणपुलावर सकाळी कंटेनर पलटल्यानं या मार्गावर वाहतूक कोंडी झाली। सुक्या मेव्यानं भरलेला कंटेनर ठाण्याच्या दिशेने जाताना ही घटना घडली। वाहतूक पोलिसांनी कंटेनरला बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पांझरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं। जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर हे पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। 250 दशलक्ष घनफूट इतकं पाणी पांझरा नदीपात्रात सोडण्यात आलंय। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात 238 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। नांदगाव, सिन्नर आणि चांदवड तालुक्यात टँकरची अधिक मागणी आहे। पाणी पुरवठा विभागाने टँकरसाठी एकूण 111 विहिरींचं अधिग्रहण केलंय। तीर्थक्षेत्र देहू नगरीत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली आहे। उन्हाळ्यात मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप दिला जातो। संत तुकोबारायांच्या मंदिरातील सेवकांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईला चंदनाची सुगंधी उटी लावण्यात आली आहे। यासोबतच विठ्ठल रखुमाईला विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे। स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त हजारोंच्या संख्येनं भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। मंदिराच्या गाभाऱ्याला फळांची सजावट करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील भरवस फाटामध्ये तुकोबांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा पार पडला। यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। विविध तालुक्यातून भाविकांनी 1.25 लाख मांडे, 1 लाख लिटर दूध आणून दिले। तसंच 80 क्विंटल भात, 25 टँकर आमटी या महाप्रसादासाठी तयार करण्यात आली। 1.5 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। नाशिकच्या नांदगाव जवळील मल्हारवाडीत खंडेराव महाराजांची यात्रा पार पडली। खंडेराव महाराजांची प्रतिमा, मुकुट, पालखी आणि मानाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भंडारा खोबऱ्यांची उधळण करण्यात आली। यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। 12 गाड्या पाहण्यासाठी मोठी गर्दीही झाली।